आणि या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले. कोणी काहीतरी काय कुठली क्लिप फिरवतात ते शिकायत का मौका नहीं दूंगा, शिकायत का मौका नहीं दूंगा. मी कधी कारण देत नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी जे बोलतो ते करतो. आणि म्हणून आता वर्सोवा ते भाईंदर ते विरार हा सीलिंग आपण करतोय. यामुळे तुम्ही अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी याल. MMRDAच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आपण मार्गी लावलेत, ते मंजुऱ्या झाल्या. त्याला देखील फ्लायओव्हर आहेत, रस्ते आहेत, इतर सोयी सुविधा आहेत, त्या देखील देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आपण काम करणारे लोक आहोत, फक्त बोलणारे नाही. आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष विकासापासून वंचित राहावं लागलं. अनधिकृत चाळी आहेत, त्याचं रेग्युलायझेशन करायचं आपल्याला, त्या नियमित करायच्या आहेत, त्या शास्ती दंड माफ करायचा आपल्याला, तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून माफ केला जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर क्लस्टर योजना आहे. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून ठाण्याला क्लस्टर योजना सुरू झालेली आहे. सर्व इमारती अशा चिटकून उभ्या आहेत आणि अनधिकृत इमारतींची टांगती तलवार डोक्यावर कायमची उभी आहे. आणि म्हणून ही टांगती तलवार देखील क्लस्टरच्या माध्यमातून ठाण्याप्रमाणे मुंबईप्रमाणे आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि हक्काचं घर तुम्हाला चांगल्या दर्जाचं घर मिळेल, चांगल्या सोयी सुविधांयुक्त घर मिळेल. SRA विषय आहे, झोपडपट्टीचा विषय आहे, तो देखील या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही. कारण नगर विकास विभाग पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, गृहनिर्माण विकास विभाग पण तुमच्याकडे आहे, SRA म्हाडा पण तुमच्याकडे आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ओसी देण्याचा निर्णय झालेला आहे. तो देखील वसई विरार महापालिकेला ओसी देण्याचा निर्णय लागू करणार, हे देखील मी आपल्याला सांगायला आलेलो आहे.